शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज दिनांक आहे 29 मे 2024। मित्रांनो, पुढील काही वेळातच मित्रांनो आज संध्याकाळी 4 नंतर व 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। इथेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्याला चॅनलला अजिबातच सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आज 29 मे 2024 आज संध्याकाळी व मध्यरात्री आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला तुरळक ठिकाणांमध्ये पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, रत्नागिरी, रायगड, चिपळूण तसेच गोरेगाव या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये सर्वच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळतंय व भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला काही वेळात पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व वडूज, विटा, कराड, जत या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील। मित्रांनो, कोल्हापूर, निपाणी या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला मध्यरात्रीतून पाहायला मिळत आहे। मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बारामती, पुणे, जेजुरी, दौंड या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। मित्रांनो, तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या सर्व जिल्ह्यामध्ये तापमान खूप वाढलेलं पाहायला मिळतं। मित्रांनो, आपल्याला खूप कमी प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।